काय रे लय शांत बसला. मला लय अडचण आहे पैशाची. पण आता माझ्याकडे एकच शेवटचा पर्याय उरलाय. यार जीव बिव काय देऊ नको. काय असते ते पैसे देऊन टाकेल मी तुला, अरे टेन्शन नको जीव घेऊ तू. द्यायचं नाही म्हणजे शेवटचा पर्याय म्हणजे तुझ्याकडून पैसे मागायचा शेवटचा पर्याय उरलाय. मला एक तू फक्त एक 10,000 रुपये दे. 10,000 रुपये? हा तुला द्यावाच लागतं, नाही तर मग माझ्याकडे अजून एक दुसरा शेवटचा पर्याय उरला. अरे काय नको करू, मी तुला पैसे देतो, टेन्शन नको घेऊ तू. जी बरं लगेच. अय राजा, अरे थांब ये. अरे हात नव्हतो करीत तुला, थांब म्हण राहिलंय. अय अरे पैसे पैसे देऊन बसतो आलाय भाऊ. थांब थांब थांब, ए, थांब, काय? थांब. बोला. त्या दिवशी लय गरबणी आला तू तोंड करून पैसे द्या म्हणून. त्या दिवशी पैसे नव्हते माझ्याकडे म्हणून. हा थांबा नाही पण तू रस्त्यानी तिकडे तोंड करून चाललाय लगेच. अरे मग काय तुझं म्हणणं काय, बोल बरं. अरे पैसे दे तू पैसे. अरे पैसे 10,000 काय घेऊन पण चाललो काय, दिन ना पैसे काय झालं तुला. मला आत्ताच्या आत्ता पैसे लागतील रे भाऊ. 10,000 आहे बरं का. तू काय प्रॉपर्टी नावावर करून घेतली नाही, पैसे देईन मी. वा वा वा, गडाळ कुठून आलं भाऊ? एक मिनिट. किती वाजलेत? 3 वाजलेत. हा तुला पुढच्या वर्षी 3 वाजता पैसे सारखं सांगितलं. चल गडाळ कुठून आलं रे भाऊ? पोमो, मी पोमो ऐकलं होते. पोमो काय? ही पुमा कंपनी ना, हा त्या पोमोची फर्स्ट कॉपी हे सगळ्यात महागडं गाडी बरं का. तुला काय करायचंय, साईडला व्हायचं. चल अरे ते चायना वापरीत तू ते नको सांगू. पैसे कावा देईन ते सांग मला. तुला आधीच सांगतो हा. आपल्याला कोणाची उधारी जमत नाही. तू पैसे देऊन टाकीन. चल सारखं साईडला चल. अरे भाऊ मग पैसे देऊन टाकायचे. फक्त 60-70 जणांची उधारी झाली. 71 होईल. देऊन टाकेन तुला पैसे. मला तीनदा बोलू नको काही. तुझे पैसे देऊन टाकीन. तुझे 10,000 रुपये घेतलेत, तुला नावावर करून नाही घेतलं मी. समजलं का. चल सारखं साईडला.